आज आपण या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत। आपल्या सर्वांसाठी आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आणि प्रेरणादायी आहे। प्रेरणादायी असा की जे काही विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले नाही तर त्यांनी खचून न जाता पुढच्या परीक्षेची चांगली तयारी करावी आणि आता जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आलेले आहे यांना जे यश मिळालेलं आहे ते यश मिळालेलं आहे ते त्यांच्या मेहनतीने मिळालेलं आहे, त्यांच्या सतत सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळालेलं आहे। या यशामध्ये त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे की त्यांनी या शाळेमध्ये एकही दिवस सुट्टी न घेता जादा तास घेऊन केवळ विद्यार्थी हित म्हणजेच किंवा विद्यार्थ्यांच्या यशामध्येच त्यांनी स्वतःचा आनंद मानलेला आहे। असे आमचे सर्व मार्गदर्शक शिक्षक, या शिक्षकांचा अतिशय आम्हाला अभिमान आहे, तालुक्याला तुमचा अभिमान आहे। असंच तुम्ही प्रेरणादायी काम करीत राहा आणि आपल्या तालुक्याचं नाव मोठं करत राहा। तसेच उपस्थित पालक, तुमचं देखील हे यश तेवढंच महत्त्वाचं आहे कारण तुम्ही विद्यार्थ्यांना एक पोषक वातावरण निर्मिती घरामध्ये करून देत असता। तुम्ही विद्यार्थ्यांची घरी आल्यानंतर जे काही शिक्षकांनी त्यांना होमवर्क दिलेला आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे करून देता आणि आमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवता आणि आमच्या जिल्हा परिषद पट वाढवण्यामध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा आहे। त्याबद्दल तुमचेही खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद। सरांनी आपल्याला सांगितलेलेच आहे की आंबेगाव तालुका जो आहे तो 3ऱ्या नंबरवर आहे, पण जर टक्केवारी काढल्यात लोकसंख्या आणि शाळांच्या कंपॅरिझनमध्ये तर आपला तालुका 2ऱ्या नंबरवर येतो। शिरूर तालुक्याने नेहमी पहिला क्रमांक ठेवलेला आहे आणि माझं सर्वांना हेच सांगणं आहे की आपल्याला त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला तालुका आपला नंबर 1वर आणायचा आहे। तसेच निपुण महाराष्ट्रामध्ये जी काही परीक्षा झाली त्यामध्ये देखील आपला तालुका एक पहिला क्रमांकावर आहे। म्हणजे फक्त गुणवत्ता नाही तर आपण सगळ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आपली पंचायत समितीमार्फत आपण करत आहोत आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय CEO गजानन पाटील साहेब हे वेगवेगळ्या योजना राबवून भौतिक सोयीसुविधा बऱ्यापैकी आपल्या तालुक्यांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इस्रो नासामध्ये जाण्याची संधी आहे किंवा आता स्कॉलरशिपमध्ये जे विद्यार्थी झळकत आहेत त्यांच्यासाठी देखील वेगवेगळ्या योजना आणि त्या विद्यार्थ्यांना देखील चांगली संधी मिळवून देण्याचं ते काम करत आहे। त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानते आणि या यशामधून एक दिसतंय की जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जर आपण संधी उपलब्ध करून दिली तर ते देखील उच्च शिखर गाठू शकतात, हे यावरून दिसत आहे आपल्याला। आणि सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त इथंच न थांबता आपल्याला पुढे जाऊन देखील अतिशय महत्त्वाचे पदं गाठायची आहेत। कोणाला अधिकारी व्हायचं असेल, कोणाला पोलीस व्हायचं आहे, कोणाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यांनी त्या यशाच्या शिखरावर, आता ही तुमचं हे पहिलं यश आहे, तुमची ही पहिली पायरी आहे, तुम्हाला खूप मोठं शिखर गाठायचं आहे। तर ज्या पद्धतीने तुम्ही आता अभ्यास केला याच पद्धतीने तुम्ही पुढे देखील त्याचा सातत्य राखा, अभ्यासामध्ये चांगला अभ्यास करा आणि तुमच्या आईवडिलांचं, तुमचे मार्गदर्शक शिक्षक आहे, तुमच्या शाळेचं नाव मोठं करा आणि आपल्या तालुक्याचं नाव मोठं करा। एवढेच बोलून मी थांबते। धन्यवाद।